Hello my dear students, I am B.R. Chauhan, Assistant Teacher, KL Ponda High School, Dahanu, Taluka Dahanu, District Palghar. It's a great pleasure of mine to welcome one and all in this video. Friends, today we are going to discuss one of the most important sections of the Standard 10th Subject English 17 Third Language Activity Sheet. It is section 2nd Textual Passages 20 marks. Question number 2. A. Read the following passage and do the activities for 10 marks. B. Read the following passage and do the activities for 10 marks. Friends, you are requested to watch this video till the end to get clear idea of the activities asked in the textual passages. So, let's get started. Section 2nd Textual Passages 20 marks. Question number 2. A. Read the following passage and do the activities for 10 marks. B. Read the following passage and do the activities 10 marks. अशा प्रकारे सेक्शन 2nd मध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकातील 2 सीन पॅसेजेस असतील. प्रत्येक पॅसेज हा 10 गुणांसाठी असेल. साधारणपणे हे 10 गुण जे आहेत या 10 गुणांमध्ये 5 ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात. त्यामध्ये फर्स्ट सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स, सेकंड complex factual activity for 2 marks, third activity based on vocabulary 2 marks, fourth activity based on conceptual grammar 2 marks, and fifth activity based on personal response, expression, creation and imagination for 2 marks. अशा प्रकारे प्रत्येक पॅसेज वरती 5 ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातील. प्रत्येक ऍक्टिव्हिटी साठी 2 गुण आहेत. सेक्शन 2nd मध्ये साधारणपणे पहिल्या ऍक्टिव्हिटी जी असते ती सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी 2 गुणांसाठी असतात. आता या सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी अगदी सोप्या असतात. आपल्याला सहज यांची उत्तर सापडतात. मग यामध्ये कोणत्या नेमक्या ऍक्टिव्हिटी विचारतात तर ट्रू ऑर फॉल्स अशी ऍक्टिव्हिटी विचारली जाईल. त्यानंतर कंप्लीट, त्यानंतर चूज, टेबल, ऑर्डर आणि वेब अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये विचारल्या जातात. प्रत्येक ऍक्टिव्हिटी साठी 2 गुण आहेत. फ्रेंड्स, नाउ वी आर गोइंग टू डिस्कस वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटीज, that is true or false. State whether the following statements are true or false, or read the passage, write the following sentences and write whether they are true or false. True or false ही ऍक्टिव्हिटी विचारण्यासाठी साधारणपणे या 2 सूचनांचा वापर करतात. आता पहिली सूचना आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खाली दिलेले वाक्य ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते लिहा. दुसरी सूचना आहे रीड द पॅसेज. तुम्हाला दिलेला पॅसेज वाचा. राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली 4 वाक्य दिलेले असतील, ती वाक्य आहे तशी लिहून घ्या. अँड राईट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. आणि प्रत्येक वाक्य ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहा. अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ट्रू ऑर फॉल्स या ऍक्टिव्हिटी साठी विचारतात. चला एक एक्झाम्पल पाहूया. परीक्षेमध्ये साधारणपणे या पद्धतीने 4 वाक्य दिलेले असतील. A1 ट्रू ऑर फॉल्स, रीड द पॅसेज अँड डिसाइड वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आणि 4 वाक्य दिलेले आहेत. त्याच्या खाली असा पॅसेज दिलेला असेल. या पॅसेजच्या आधारे ही 4 वाक्य
ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचं असतं. आता आपण ट्रू और फॉल्स या ऍक्टिव्हिटीचे उत्तर कसे लिहितात ते पाहूया. क्वेश्चन नंबर 2 A1. दिलेली चारही वाक्य आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आणि त्याच्या खाली ते वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं आहे. पहिलं सेंटेन्स आपण लिहूया. The seasonal vegetables attracted squirrels and many species of birds. मित्रांनो सांगा पाहू, हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे? अगदी बरोबर, हे वाक्य ट्रू आहे, म्हणून त्या खाली आपण ट्रू लिहिलं. सेकंड सेंटेन्स. The narrator's father was working for a government company. हे वाक्य ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे, बरोबर. कारण पॅसेज मध्ये आपल्याला दिलेलं आहे द नॅरेटर्स फादर वॉज वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी आणि या ठिकाणी गव्हर्नमेंट हा शब्द वापरलेला आहे, म्हणून हे दुसरं वाक्य आहे ते फॉल्स आहे, म्हणून याचा उत्तर आपण लिहिणार फॉल्स. तिसरं वाक्य. द ऑफिसर्स क्लब वॉज ऍडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ हिज गार्डन. आता हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर आपण लिहिलं ट्रू. चौथं वाक्य लिहूया. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ संडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन नॅरेटर. हे वाक्य चूक आहे की बरोबर आहे? बरोबर, हे वाक्य चुकीचं आहे, कारण पॅसेज मध्ये हा प्रसंग सॅटरडेला घडलेला आहे आणि या ठिकाणी संडे दिलेला आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून याचं उत्तर आपण फॉल्स असं लिहिलं. अशा पद्धतीने आपल्याला ट्रू और फॉल्स या ऍक्टिव्हिटीचं उत्तर लिहायचं आहे. उत्तर लिहिताना लक्षात ठेवा मित्रांनो, दिलेली वाक्य आहे तशी लिहून घ्या आणि त्याच्या पुढे डॅश करून किंवा नेक्स्ट लाईनला ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहा. पुन्हा एक ओळ सोडा. आता या ठिकाणी जागा नसल्यामुळे मी ओळ सोडलेली नाही, पण आपण पहिलं वाक्य लिहा, त्याच्या खाली त्याचं ट्रू किंवा फॉल्स लिहा, एक ओळ सोडा, मग दुसरं वाक्य, पुन्हा एक ओळ सोडा, तिसरं वाक्य, पुन्हा एक ओळ सोडून चौथं वाक्य. या पद्धतीनं परीक्षेमध्ये ट्रू और फॉल्स या ऍक्टिव्हिटीचं उत्तर लिहा. विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन सेकंड मधील सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी मधील दुसरी ऍक्टिव्हिटी कंप्लीट ही सविस्तर पाहणार आहोत.